तीच परिस्थिती आता महाविकास आघाडीच्या बाबतीत घडते की महाविकास आघाडीमधले मतभेद रोजच्या रोज चव्हाट्यावर येतात. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की एकीकडे शिवसेनेच्या म्हणजे उभाठा गटाच्या किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संजय राऊत यांना रोज सकाळी 9ला टीव्हीला बाईट दिल्याशिवाय चैन पडत नाही. तिथे त्यांचे रूट्स आहेत, प्लस ते काँग्रेसी आहेत, पण 2 वेळा भाजपचे खासदार झालेले आहेत. अशी व्यक्ती आता अजित पवारांच्या पक्षात दिली गेली म्हणजे राष्ट्रवादीतल्या फुटीचाही फायदा मिळावा, भाजपच्याही पुण्याचा फायदा मिळावा, संजय काकांच्या व्यक्तिगत पुण्याचाही फायदा मिळावा आणि जेणेकरून आर आर पाटलांच्या मुलाला पराभूत करता यावं म्हणून संजय काकांसारखा उमेदवार दिला गेला. आणि परिस्थिती अशी आहे की आज काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष हे दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत महाराष्ट्रातल्या 8-10 पक्षांमध्ये. आणि त्या दोन्ही पक्षांना स्वतःच्या बळावर 145 जागा जिंकता येतील याची खात्री नाही, की मौनात एवढी त्यांची ताकदही नाही. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. निवडणुका महाराष्ट्राच्या अत्यंत जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. म्हणजे आजपासून जेमतेम महिनाभराच्या आत त्याचे निकाल सुद्धा लागतील. 20 नोव्हेंबरला निवडणूक होते म्हणजे मतदान होतंय आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागतात. 26 नोव्हेंबरला नवीन विधानसभा अस्तित्वात येईल. या सगळ्या गोष्टी करता जी गोष्ट सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे आमदार निवडून येणं किंवा विधानसभेचे सदस्य निवडून येणं. आणि त्यासाठी मग वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या आघाड्या एकमेकांशी युती करतात, आघाड्या करतात. मग त्यांचं जागा वाटप होतं, मग त्यांचे उमेदवार जाहीर होतात आणि मग त्या पद्धतीने त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होतात आणि ते निवडणुका लढतात. महाराष्ट्रामध्ये सध्या जी काय अभूतपूर्व सरमिसळ पाहायला मिळते आहे, याच्यामध्ये ज्या दोन प्रमुख आघाड्या आहेत त्यातली महाविकास आघाडी आणि दुसरी आहे ती महायुती, या दोघांच्या जागा वाटपाचं जवळपास फायनल झालं असं ते सांगतात. प्रत्यक्षात मात्र उमेदवारी अर्ज तितके दाखल होताना दिसत नाहीयेत. महायुती म्हणते आहे की आमच्या 277 जागांवरती झालेलं आहे, महाविकास आघाडी म्हणते आमचं 270 वरती झालेलं आहे. मग नेमकं गाडं अडलंय कुठे, नेमकं काय अडलंय, कुठे होत आहे, याच्यामध्ये नेमकं पडद्यामागे नेमकी काय सूत्र हलतायत, पडद्यामागे काय घडतं आहे हे जाणून घ्यायचा आपल्याला निश्चितपणे इंटरेस्ट असेल, आपल्याला निश्चितपणे रस असेल, तर त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. नमस्कार शैलेंद्र. नमस्कार. विषय सुरू होतो तो महाविकास आघाडी, महायुती आणि इतरही दुसरी आघाडी आहे, तिसरी आघाडी आहे, चौथी आघाडी आहे, अनेक आघाड्या आहेत. पण सध्या जो फिरतो आहे, जो निवडणुकीचा आस जो आहे तो फिरतोय तो महाविकास आघाडी आणि महायुतीबद्दल. तर महाविकास आघाडीचे लोक म्हणतात की आमच्या 270 जागा फायनल झाल्या आहेत. म्हणजे त्यातले प्रमुख पक्ष जे आहेत ते काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आहे. 90-90-90 आधी 85-85-85 म्हणाले, मग अंकगणित जुळत नाही असं माध्यमांनी वारंवार लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ते अंकगणित जुळवायचा प्रयत्न केला. बाळासाहेब थोरातांनी जाहीर केलं की नाही, आमचं आता 90-90-90 वरती ठरलेलं आहे आणि 18 जागा त्या मित्रपक्षांना देणार आहे. दुसरीकडे महायुती म्हणते आहे की आमचं 277 जागांवरती नक्की झालेलं आहे. अजित पवार म्हणतात की 11 जागांवरती अजून आमचं चर्चा सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की 10 जागांवरती शिल्लक आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये दोघांचेही साधारणपणे 190च्या आसपास उमेदवार जाहीर झालेले आहेत. आणि याद्या म्हणजे ज्याला आपण उमेदवारी अर्ज दाखल करताना म्हणतो, तर दोन्ही बाजूनी ना महाविकास आघाडीच्या 270 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत, ना महायुतीच्या 277 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. नेमकं काय चाललेलं आहे, म्हणजे नेमका प्रकार काय आहे? त्याच्यात साधी गोष्ट अशी आहे की एकूणच लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी या निवडणुकीला आहे आणि अगदी अलीकडे ताजी झालेली निवडणूक म्हणजे हरियाणाची निवडणूक, त्याचीही पार्श्वभूमी या निवडणुकीला आहे. आता सर्वसामान्यपणे आपण विश्लेषक मंडळी किंवा वर्षानुवर्ष राजकारण कव्हर करणारे पत्रकार यांना हे माहिती आहे, म्हणजे प्रत्येकाला हे माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीचा थेट परिणाम विधानसभेवर होत नाही. म्हणजे तसंच्या तसं इलेक्टरेट म्हणजे मतदान करणारे लोक बिहेव करत नाहीत. तसेच राजकारण्यांना सुद्धा तेच इश्यू उपयोगाचे पडत नाहीत की जे लोकसभेला होते, की ते पुन्हा विधानसभेला उपयोगी पडतील अशी शक्यता नसते किंवा ती कमीच असते. दुसरीकडे जागा वाटप करताना म्हणजे आमची ताकद किती, तुमची ताकद किती हे सगळं बघून, म्हणजे मी नेहमी उदाहरण देत आलो, आपल्या यापूर्वीच्या कदाचित काही व्हिडिओ दिला असेल की अगदी आपल्या घरगुती अनुभवांमध्ये ज्यावेळेला जुन्या काळात बुहारीण घरी यायची आणि घरची महिला असेल ती काही जुने कपडे टाकून द्यायच्या, त्या बाईला द्यायचे आणि त्यांच्याकडनं काहीतरी काचेच्या वस्तू घ्यायच्या, कपबशा घ्यायच्या,
त्याच्यामध्ये सुद्धा बार्गेन केलं जातं. आपल्याला माहिती आहे, ती म्हणत असते पाहिजे अजून कापडं काढा, म्हणजे काय 4 धडके कपडे काढा, मग त्याच्या बदल्यात काहीतरी दे. ही म्हणते नाही अजून 2 कप जास्ती दे. तर हे बार्गेनिंग जे आहे हे या आघाडी आणि युती याच्यात चालू राहतं आणि ते कुठलेही एकापेक्षा जास्ती पक्ष एकत्र आले की बार्गेनिंग व्हायला लागतं. आता हे बार्गेनिंग जे आहे ते व्हायला काही हरकत नाही, ते हेल्दीली व्हायला पण हरकत नाही. पण ते तसं होत नाही. त्याचं कारण असं, ज्या वेळेला आघाडीतले किंवा युतीतले घटक पक्ष समजूतदार भूमिका घेतात त्यावेळेला ते बार्गेनिंग स्मूथली होतं आणि मतभेद असले तरी ते समोर येत नाही. आणि ज्या वेळेला अहंकाराचे प्रश्न येतात, हेकटपणा केला जातो, आग्रह किंवा दुराग्रह केला जातो, त्यावेळेला या आघाड्या एकतर फिसकटतात किंवा त्यातले मतभेद चव्हाट्यावर येतात. आज नेमकं महाविकास आघाडीच्या बाबतीत ते होत आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडी स्मूथली फंक्शन केलं आणि त्यांचे उमेदवार जाहीर झाले, सगळं झालं. आणि त्याच्या विरुद्ध महायुतीमध्ये मात्र अगदी तानेबाने होते किंवा मतभेद होते आणि जे चव्हाट्यावर येत गेले वेळोवेळी. शेवटपर्यंत घोळ घातला गेला. हा घोळ घातला गेला, म्हणजे याद्यांचा घोळ, आमका घोळ. म्हणून मी मगाचपासून जे उमेदवार म्हणालो जाहीर करायला उशीर. की उमेदवार जाहीर होणं किंवा याच्यापेक्षा त्यांनी एक मार्ग त्यावेळेला अवलंबला की मतभेद आहेत आणि ते पुढे येतात दिसल्यावर उमेदवार जसे अर्ज भरत गेले तसं कळत गेलं. त्यामुळे जो माध्यमांना प्रश्न असतो कुतूहलाचा की जागा वाटप झालं कसं, आकडा काय, यांनी किती लढल्या, 24 लढल्या का 22 लढल्या का 12 लढल्या, याच्यापेक्षा उमेदवार जसे अर्ज भरत गेले तसं कळलं. आणि त्याचं कारण असं आहे की एखाद्या जागेवर समजा 4 इच्छुक असले किंवा काही मारामाऱ्या असल्या तर त्या ज्याला उमेदवारी द्यायची त्याला ते पक्षश्रेष्ठी थोडी आधी कल्पना देत असतात की तू तयारी सुरू कर, तुला देणार आहे मी तिकीट, माझ्या मनात तुलाच द्यायचं आहे. पण काही गोष्टी असतील त्या जुळून येतील, म्हणजे कालांतराने त्या जुळतील. तीच परिस्थिती आता महाविकास आघाडीच्या बाबतीत घडतीये की महाविकास आघाडीमधले मतभेद रोजच्या रोज चव्हाट्यावर येतात. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की एकीकडे शिवसेनेच्या म्हणजे उभाठा गटाच्या किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संजय राऊत यांना रोज सकाळी 9ला टीव्हीला बाईट दिल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणजे राऊत हे सिनियर पत्रकार आहेत. थोडस त्याबद्दल शंका आहे की त्यांना चैन पडत नाही का, त्यांना तसं सांगितलं जातं. हा नाही म्हणजे पक्षाची भूमिका त्यांना मांडावी लागते, पण त्यांची प्रतिमा त्यामुळे व्यक्तिगत खराब होत जाते की हे रोज उठून त्यांचं जे काही दैनंदिन असतं ते वगैरे या बोंगावा प्रकारची असतो टीका होते, बोंगावा असतो. पण म्हणजे राऊत या ज्येष्ठ पत्रकार आहेत, आमचे सिनियर आहेत आणि मला त्यांच्याविषयी एक संपादक म्हणून देखील आदर आहे, कारण त्यांना शिवसेनेची भूमिका मांडावी लागते आणि अतिशय तारेवरची कसरत आहे त्या पक्षाची भूमिका मांडणं. पूर्वी बाळासाहेब ठाकरे होते, म्हणजे ज्वालामुखीच्या तोंडावरच बसून काहीतरी लिखाण करण्यासारखं, काही झालं तर पट होऊन स्फोट व्हायचा. तर ते कामगिरी करतायत वर्षानुवर्षे. एकीकडे राज्यसभेचं काम करतानाच पक्षनेता म्हणूनही काम करतात, संपादक म्हणूनही उत्तम काम करतात. पण त्यांना जी भूमिका मांडायला लागते रोजच्या रोज, काही कारण असेल, ते रोजच्या रोज बोलतात. त्यातनं होतं कसं, रोज टीव्हीच्या समोर आलं ना की बोलताना म्हणजे अनेकदा एखादा शब्द इकडे तिकडे जातो आणि त्यातनं त्या म्हणजे धरावेचं मारावे होतं आणि एकदम गोंधळ व्हायला लागतो. सेम परिस्थिती नाना पटोलेंची आहे. अर्थाचे अनर्थ होतात. अर्थाचे अनर्थ होतात, त्याच्यावर दंगली होतात, गोंधळ होतात, मारामाऱ्या होतात. आता दंगल समाजात पसरते, पण दोन पक्षातली दंगल आहे ती आपण अनुभवतोय ना. आणि त्याचं कारण तेच आहे, एकीकडे संजय राऊत बोलतात, दुसरीकडे नाना पटोले बोलतात. तुम्ही बघा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार फारसं काही बोललेलं नाही, अजिबातच जयंत बोलत पाटील नाही. काहीही बोललेले नाहीत. नाही, त्यांना माहिती आहे की आपल्या पक्षाचे आमदार किती आहेत, एवढेच आपल्याला एवढे जागा तर लढवायचे असतात. बरं, वाटपामध्ये म्हणजे तिन्ही पक्षाचे आमदार उरलेत किती आता, यांचे 15-15 आणि यांचे 44, म्हणजे 75 आमदार आहेत. याचा अर्थ 288 पैकी 3 पक्षांना 200 जागा मिळणार आहेत आमदार नसलेल्या आत्ता विद्यमान. त्यामुळे जे अजित पवारांकडे गेलेले 40 आहेत त्या आपल्याला तळाव्या लागणार आहेत. म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना होणार, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे हा सामना होणार. म्हणून शरद पवारांच्या पक्षाने अतिशय स्मूथली कुठेही वरती सरफेसवर न येता त्या 50 जागांची तयारी सुरू केली. तिथले माणसं काम करायला लागली आणि ते काम करतायत, लढतायत. तर त्यांना ते काम करणं सोपं गेलं. त्यांनी कुठेही वाद घातले नाहीत, काय नाही. वरच्या जागांचा प्रश्न आहे, ते बघूया आपण, हा एक विषय. दुसरीकडे नाना पटोले बोलतात आणि त्यांना तो अवाका नाही राज्यभरातला, पश्चिम महाराष्ट्रात, ते पुन्हा नागपूरची विदर्भाची बाजू मांडतात. आणि त्याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये काँग्रेसला आता चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत, कारण लोकसभेमध्ये त्यांना चांगलं यश मिळालंय, ओव्हरऑल महाराष्ट्रात यश मिळालंय. त्यामुळे काँग्रेस विदर्भात शिवसेनेला जागा द्यायला तयार नाही, विशेषतः पूर्व विदर्भात. पश्चिम विदर्भात 1-2-4 द्यायची तयारी आहे. आता ते जर मिळालंच नाही तर विदर्भातलं अस्तित्व शिवसेनेचं पूर्ण कमी होतं. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणजे आज आधीच्या म्हणजे विभाजन व्हायच्या आधीची शिवसेना आहे, त्यांचे एकूण आमदारांपैकी निम्मे जे आहेत ते मुंबई, ठाणे, कोकण या पट्ट्यातनं येतात आणि काही विदर्भातनं, काही मराठवाड्यातनं. या प्रत्येकाचे बलस्थान आहेत महाआघाडीतल्या आणि महायुतीतल्या.
त्याप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना यांची टसल जी आहे ती विदर्भातल्या जागा आम्ही देत नाही काँग्रेस म्हणतं आणि मुंबईतल्या जास्ती जागा शिवसेनेला हव्यात. त्यातनंही त्यांचे वाद चव्हाट्यावर आले आणि म्हणूनच आज 270 जागांवर एकमत झालं म्हणत असले तरी 200च भरतायत. महायुतीमध्ये तीच परिस्थिती आहे. महायुतीबरोबर तीच परिस्थिती आहे. म्हणजे अजूनही त्यांचं 10 किंवा 11 जागा ते म्हणतात त्याप्रमाणे अजूनही काही जमत नाहीये ना. म्हणजे आणि त्यात पुन्हा ज्या जागांवरती फायनल झालेलं आहे तेवढ्या उमेदवार अर्जही दाखल करत नाहीयेत ना. नाही, त्याचं कारण आहे, मी तुम्हाला सांगतो की हे जे पक्ष होते ना त्याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर म्हणजे अजित पवार बाहेर पडायच्या आधीच्या राज ठाकरेंनी एक टीका केली होती आणि ती काय केली होती की आपापल्या भागामध्ये स्वतःच्या बळावर आमदार म्हणून निवडून येणाऱ्या लोकांचा पक्ष राष्ट्रवादी आहे. त्याला पक्षभिक्षा असं बाकी काही नाही, आयडियोलॉजी काँग्रेसचीच आहे त्यांची. पण आपापल्या भागातले मातब्बर नेते एकत्र आलेले त्यांचा समूह म्हणजे शरद पवारांचा पक्ष. आता काय झालं, हे जे मातब्बर होते निवडून येण्याची क्षमता असलेले त्यातले बरेचसे अजित पवारांकडे गेले. त्यामुळे आता अजित पवारांकडे गेल्यानंतर पण जे राहिले शरद पवारांकडे त्याच्यामध्ये जयंत पाटील आहेत, त्याच्यानंतर बाळासाहेब पाटील आहेत साताऱ्यातले, त्याच्यानंतर आरोग्यमंत्री आपले राजेश टोपे आहेत. तर आता हे त्यांच्या त्यांच्या भागातले मातब्बर नेतेच आहेत आजही. त्यामुळे ज्या वेळेला जयंत पाटलांच्या विरुद्ध एखादा उमेदवार द्यायची वेळ आली, अर्थातच ती जागा पूर्वी राष्ट्रवादीची होती, म्हणजे जयंत पाटील तिथे विद्यमान आमदार आहेत आजही. त्यामुळे अजित पवारांचा आमदार नाही आहे, ना काँग्रेसचा आहे, ना बीजेपीचा आहे, ना सेनेचा आहे, एकनाथ शिंदेच्या सुद्धा. म्हणून ते तिकीट अजित पवारांना देऊन ती लढत चुरशीची का करायची? तर भारतीय जनता पक्षाची मतं जी आहेत ती अजित पवारांच्या पक्षाकडे जर गेली तर जयंत पाटलांना पराभूत करण्याची शक्यता जास्ती आहे. म्हणून केलंय का बघा, तिथे तिथे निशिकांत पाटील जे आहेत इस्लामपूरला भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष होते, हो, त्यांना तिकडे म्हणजे पाठवलं. म्हणजे त्यांना नुसतं नाही पाठवलं, ते अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला, त्यांचं तिकीट जाहीर झालं इस्लामपूरचं तिथलं जयंत पाटलांच्या विरोधात आणि अख्खी भाजपची पक्ष संघटनाच त्यांच्याबरोबर ते घेऊन गेले. म्हणजे काय, तर इस्लामपूर मधली भाजप ही आता अजित पवारांच्या पक्षाच्या साठी लढणार आहे आणि अजित पवार त्या भाजपनं आणलेल्या लोकांना मदत करणार आहे जयंत पाटलांना पाडण्यासाठी. त्यामुळे महायुतीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जसं एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध लढायचंय. म्हणजे हा जो काय समन्वय साधण्याचा जो काय विषय आहे ना, म्हणजे बाबा सीट तुमची असो, म्हणजे आपल्याला एकंदरीत जिंकायचं आहे ना, मग तो ती तुमच्या चिन्हावर जिंकणार किंवा आमच्या चिन्हावर जिंकणार, पण माझा माणूस घ्या पण तुम्ही लढा, म्हणजे तुमच्या चिन्हावरती लढा. हा जो समन्वय आहे हा महायुतीने दाखवलेला आहे. महाविकास आघाडीला हे जमत नाहीये. नाही, ते सांगतो की त्याच्यामध्ये झालंय असं की महायुतीच्या सगळ्या बैठका दिल्लीत होतात अमित शहाच्या लेवलला. त्यामुळे बोलणारे नेते तीनच आहेत, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस. आणि ह्यांना ही तंबीच अमित शहानी दिली असेल आणि ते तंतोतंत तो पाळताना दिसत आहेत मी त्या विषयावरती येणारच आहे आपण. की म्हणजे नाही की तुम्ही हे तिघही बोलताना एकमेकांच्या विरुद्ध काही बोलत नाहीत आणि त्यांच्या हाताखालचे नेते काहीच बोलत नाहीयेत. कारण काय, हाताखालच्या सगळ्या नेत्यांना आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडून येणं हे ध्येय पहिलं आहे. म्हणजे टार्गेट एकच, अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता ना, तसंच विद्यमान आमदारांनी आपापल्या सीट आणणं. जे पराभूत झालेत त्यांनी आता त्वेषाने प्रयत्न करणं. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या वतीने विधानं करणं, अमुक करणं काय नाही, मतदारसंघात डिसेंट्रलाइज पद्धतीने. आणि एक्झॅक्टली हे लोकसभेच्या वेळेला मोदींचा एकच चेहरा घेऊन भाजप लढले इथे सुद्धा, लोकसभेला सुद्धा. त्याच्या उलट महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स चांगला व्हायचं कारणच ते आहे की काँग्रेस पक्षाचा राज्यव्यापी नेता नव्हता, चेहरा नव्हता, पण विकेंद्रित पद्धतीने म्हणजे अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर मोर्चा सांभाळतील, सांगलीमध्ये विश्वजित कदम सांभाळतील, कोल्हापुरात सतेज पाटील सांभाळतील. यातनं त्यांना यश मिळालं, अनेक जागा आल्या, म्हणजे 13 खासदार निवडून आले. आज बरोबर तीच परिस्थिती भारतीय जनता पक्ष करताना दिसतोय. ते विकेंद्रित पद्धतीने नेते कामाला लागलेत, राज्य पातळीवर कुणीही वेळवाकडे विधान करत नाहीये. तेव्हा त्यांची युती जी आहे ती जेल असल्यासारखी दिसते. आणि तुम्ही म्हणालात तसं समन्वय म्हणजे काय, आज ज्या ठिकाणी अडचण आहे, अजित पवारांकडे उमेदवार नाहीये इस्लामपूरला, 2 माजी खासदार अख्खा भाजपने पक्ष त्यांना दिले. दिला, संजय काका पाटील दिले, कारण कवठे महांकाळ हा आर पाटलांचा गड आहे. त्यांच्या पत्नी तिथनं एक अर्धी टर्म आणि एक पूर्ण टर्म अशा आमदार राहिलेले आहेत. त्यांचा मुलगा वयात आल्यानंतर तो आता उमेदवार आहे. मग आर पाटलांच्या पुण्याशी लढायचं असेल आणि तिथे भारतीय जनता पक्ष त्या मानाने तितकासा नाही, म्हणून जो मूळ काँग्रेसवाला आहे पण दोनदा खासदार झालाय, संजय काका पाटलांचे काका दिनकर आबा पाटील हे मूळचे तिथले आमदार होते. हो, म्हणूनच ना की तिथे त्यांचे रूट्स आहे, प्लस ते काँग्रेसी आहेत पण 2 वेळा भाजपचे खासदार झालेले आहेत. अशी व्यक्ती आता अजित पवारांच्या पक्षात दिली गेली, म्हणजे राष्ट्रवादीतल्या फुटीचाही फायदा मिळावा, भाजपच्याही पुण्याचा फायदा मिळावा, संजय काकांच्या व्यक्तिगत पुण्याचाही फायदा मिळावा आणि जेणेकरून आर पाटलांच्या मुलाला पराभूत करता यावं म्हणून संजय काकांसारखा उमेदवार दिला गेला. तीच गोष्ट झिशान सिद्दीकीला घेतलं इकडे बांद्र्यामध्ये.
असं अनेक ठिकाणी केलंय. लोहाला नांदेडची लोह्याला खतगावकर पाटलांच्या नाही प्रतापराव पाटील चिखलीकरांना, खतगावकर नाही, चिखलीकरांना घेतलंय. चिखलीकरांना. त्याचं कारण असं की मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोह्यामध्ये अशोक चव्हाण तिकडे गेल्यानंतर उमेदवार नाही अशी परिस्थिती होती. आणि तीच कारणं जी आहेत की जो त्याला आपण समन्वय म्हणतोय की या गोष्टी घडतात का घडतायत, म्हणजे उमेदवार नाही अशी स्थिती यांच्याकडे. जसं वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध एकनाथ शिंदेकडे खूप चांगला उमेदवार नसल्यामुळे मिलिंद देवरांची चर्चा सुरू झाली. याचं कारण काय? त्याचं कारण असं की वर्षानुवर्ष हे पक्ष जे आहेत ते त्या लोकांवर अवलंबून राहिले. म्हणजे तिथे शिंदे आमदार होते, त्यांनी जागा सोडल्यामुळे आदित्य झाले, त्याच्यानंतरचे दोघांनाही आमदारकी द्यावी लागली, तरी सुद्धा तिथे क्षमत नाही. म्हणून आता आदित्य ठाकरेंना पराभूत करणं हे टार्गेट आहे आणि त्यासाठी हे सगळं केलं जातंय. पण हे वाद किंवा हे आमची अडचण किंवा तुमच्या उणीवा ह्या चव्हाट्यावर न येता स्मूथली पडद्यामागे केल्या जात आहेत. त्यामुळे महायुतीमधला संघर्ष समोर येत नाही आणि महाविकास आघाडी रोज भांडताना दिसते. आणि म्हणून 270 जागांचं एकमत असलं तरी 200 जागा त्यांच्यात अर्ज भरताना दिसतात आणि ह्यांचे देखील 200च भरतायत. म्हणजे 278 वर एकमत होऊन तरी पण त्यांच्या वादांची चर्चा होताना दिसत नाही माध्यमांमध्ये. त्याचं कारण ते की त्यांच्यातला समन्वय उत्तम असल्याचं चित्र तयार त्यांनी करण्यात यश मिळवलं. पण आता हे सगळं होत असलं तरी सुद्धा म्हणजे 270 इकडे जाहीर झालेले आहेत, म्हणजे म्हणतात की आमचं ठरलेलं आहे, 277 तिकडे ठरलेलं आहे. असं असून सुद्धा त्यांचं जे शीर्ष नेतृत्व ज्याला आपण म्हणू, असे एका बाजूला अमित शहा, दुसऱ्या बाजूला राहुल गांधी, दोघांनीही म्हणजे अमित शहानी तर तंबीत दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये बंडखोरी होता कामा नये, अशाच बातम्या समोर आलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला काल राहुल गांधींच्या संदर्भामध्ये नाना पटोलेच खुद्द बोलून गेले की राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे की आपल्या ओबीसीच्या काही जागा त्यांना दिलेल्या आहेत, तुम्हाला म्हणजे राज्यातल्या नेत्यांवरती ते नाराज आहेत, त्यांना जागा वाटप नीट करता आलेलं नाहीये. म्हणजे शीर्ष नेतृत्व एवढं सगळं होऊन सुद्धा नाराजच दिसतंय. त्याचं कारण असं की अमित शहानी जी तंबी दिली ना बंडखोरी होता कामा नये, तर त्याचं कारण असं की बंडखोरी होणार हे त्यांनाही माहिती आहे. हे इनएव्हिटेबल आहे, म्हणजे अतिशय टाळता येणार नाही असं वास्तव आहे. त्याचं कारण असं प्रत्येकाच्या आशा आकांक्षा हो, अपेक्षा खूप वाढलेल्या ऍस्पिरेशन्स किंवा आकांक्षा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. प्रत्येकाला आमदार होण्याची इच्छा आहे आणि त्याही पलीकडे जाऊन सामान्यपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे न फुटलेली हे जरी एकत्र निवडणुकीला गेले असते सामोरे, तरी प्रत्येक मतदारसंघात 1, 2, 3 इच्छुक असते. आज ह्या म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचे 4 पक्ष झालेत, तेव्हा त्या 4 पक्षातले 2-2 इच्छुक धरले तर ते 8 इच्छुक. भारतीय जनता पक्षातला विद्यमान आमदार असला तरी एखादा इच्छुक, त्यामुळे किमान 10 इच्छुक या 6 पक्षातच आहेत. आणि प्रत्येक पक्षामध्ये आणखी 2-3 त्या पलीकडे त्यांचे अलायन्स पार्टनर्स मनसे, बहुजन समाज पार्टी, त्याच्यानंतर वंचित विकास आघाडी, समाजवादी पक्ष हे जर लक्षात घेतले तर आज स्पर्धा प्रचंड आहे. आणि ती स्पर्धा प्रचंड असल्यामुळे जसं अंतर्गत ज्या बंडाळ्या असतात आणि अंतर्गत जे मतभेद असतात, काही वैयक्तिक वैमनस्य असतात, भांडणं असतात, जुने हिशोब चुकते करायचे असतात, त्यातनं मंदा म्हात्र्यांच्या ठिकाणी आज गणेश नायकांच्या चिरंजीवांनी दंड थोपटले, समीर भुजबळ उठले आणि ते कांद्यांच्या विरुद्ध जाऊन उभे राहिले. ते अमित शहा किंवा कोणाला टाळता येणार नाही, कारण त्याला कांदे आणि भुजबळांच्या वैमनस्याची किनार आहे. इकडे मंदा म्हात्रे आणि गणेश नायकांच्या त्या पराभव जिव्हारी लागण्याच्या इतिहासाची किनार आहे. अशी जिथं गणितं आहेत तिथे बंडखोरी टाळता येणार नाही. पण एकूण 288 मध्ये समजा सिंगल डिजिट मध्ये झाली बंडखोरी तर ती फार मोठी अचिव्हमेंट असेल. म्हणजे 288 मध्ये 10 जागा म्हणजे 1.28 1.30 म्हणजे 3%, 3.5%, 4%पर्यंतची बंडखोरी ती त्यांना सहज मॅनेज करता येईल. पण ती 10%च्या वर 20%पर्यंत जर बंडखोरी गेली तर मात्र पंचायत होईल. राहुल गांधींच्या नाराजीबद्दल काय म्हणणं? राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली असं नाना पटोले यांनी सांगितलं. आणि ते काय सांगितलंय की आमच्या राज्यातल्या नेतृत्वाला जागा वाटप करून घेण्यात अपयश आलंय, कारण शिवसेनेला मनवण्यात अपयश आलंय. नाना पटोलेंनी हे जरी सांगितलं तरी हे काँग्रेस श्रेष्ठींचं अपयश नाही का? त्याचं कारण असं की संजय राऊत आणि नाना पटोले यांचं जे सोकॉल्ड भांडण झालं आणि मीडियात आलं, त्या भांडणाबद्दल सुद्धा तुम्ही कोण जागा वाटपाची बैठक घेणार? म्हणजे नाना पटोलेंना काय अधिकार आहे? नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आमचे उद्धव ठाकरे ते आमच्या पक्षाचे शीर्ष नेतृत्व आहे, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री राहिलेत, ते सोनिया गांधीची चर्चा करतील, राहुल गांधीची चर्चा करतील. तुम्ही खाली असं राऊत बोलले. जसं आपल्याकडे इतिहास जो आहे ना की पोरस आणि अलेक्झांडर किंवा पुरू राजाचं जे होतं, तो म्हटला तुझी काय इच्छा? तो म्हणला मला राजासारखं वागव, मी हरलो तरी मी राजा आहे मी. तसं मी छोट्या पक्षाचा असलो तरी मी पक्षाचा अध्यक्ष आहे, प्रमुख आहे, मुख्यमंत्री आहे माझी. त्यामुळे माझी चर्चा होईल ती सोनिया गांधी राहुल गांधींची होईल, नाना पटोले वगैरे संजय राऊत वगैरे खालच्या लेवलला बोलतील. हा जो अहंकाराचा प्रश्न आहे त्यातनं, आणि ते त्यांच्या दृष्टीने लॉजिकली बरोबर पण आहे. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, तरी देखील ते नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंच्या बरोबर बैठकीला येतात, तिथे जयंत पाटील जाताना दिसत नाहीत. त्यामुळे तो उलटा शरद पवारांचा प्रॉब्लेम आहे की ते राष्ट्रीय नेतृत्व असलं तरी रोज गल्लीवर बोलत राहतात. म्हणजे ते राष्ट्रीय कधी असतात आणि कधी गल्लीतले असतात.
त्यामुळे आज आता परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय आहेत असं त्यांना वाटतंय, पण ते नाहीत. शरद पवार राष्ट्रीय आहेत, ते खऱ्या अर्थाने आहेत का हा एक वेगळाच प्रश्न आहे. पण तरी देखील त्या आघाडीमधले मतभेद समोर येतात. आणि नाना पटोले जे म्हणले, आमच्या राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे, ती शिवसेनेकडनं 4 सीट पदरात पाडून घेण्यासाठी केली आहे. कारण मराठा आरक्षणाच्या परिणामामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हे जे युद्ध आहे, त्याच्यामध्ये विदर्भामध्ये मराठा आंदोलनाचा प्रश्न तितकासा नाही. त्यामुळे जसं खानदेशात, वडेट्टीवार आहेत, उत्तर प्रदेशात, उत्तर नाही, महाराष्ट्रात अनेक नाही, अनेक कोकणात ठिकाणी नाही, कोकणात पण नाही. म्हणजे त्याचा बहुतांश परिणाम होईल तो मराठवाड्यात जास्ती होईल, कारण ते निजामकालीन नोंदी आणि इतर. आणि पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची ताकद आहे, त्यामुळे तिथे मराठा आंदोलनामुळे परिणाम होताना दिसेल. परंतु नाना पटोले जे म्हणाले राहुल गांधी नाराज आहेत राज्यातल्या नेतृत्वावर, बरं राहुल गांधी राज्यातल्या नेतृत्वावर नाराज आहेत ते त्यांनी नाना पटोलेंना सांगितलं, तर त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे. आणि ते दिसलं. म्हणजे नाना पटोलेंच्या ऐवजी जेव्हा बाळासाहेब थोरातांना पाठवण्यात आलं उद्धव ठाकरेंकडे चर्चेला, तेव्हाच लक्षात आलं ते नाराज आहेत. आता नाना पटोले स्वतःच्या तोंडाने सांगतात, त्याचं कारण मला ते रागवले हे सांगत नाहीयेत, ते असं सांगतात की उद्धव ठाकरेंचा दबाव आणण्यासाठी सांगतात की 4 जागा मिळाव्यात का, नाही तर आम्ही आणखीन ताणू. हे ताणतात म्हणून तेही ताणताना दिसतात, इतकंच आहे ते. बरोबर आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. विषय आता जागा ताणण्याचा आला म्हणून लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की भाजप बरोबर ज्या वेळेला सीट शेअरिंग व्हायचं, एकत्रित शिवसेनेचं भाजपच्या बरोबर ज्या वेळेला जागा वाटपाचा विषय व्हायचा, त्यावेळेला उद्धव ठाकरे भूमिका हार्ड बार्गेनर आहेत अशी पण चर्चा त्यावेळेला पण व्हायची. आता शिवसेना फुटलेली आहे, तरी सुद्धा म्हणजे फुटल्यानंतर सुद्धा शिवसेना राष्ट्रीय पक्षाबरोबर म्हणजे पूर्वी भाजप बरोबर आणि आता काँग्रेस बरोबर, वास्तविक काँग्रेसची स्थिती महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला खूप चांगली आहे. तर त्याच्यातला मुद्दा असा येतो की तरी सुद्धा उद्धव ठाकरे नरमताना दिसत नाहीयेत. म्हणजे आपला पक्ष फुटून सुद्धा ते सुद्धा हार्ड बार्गेनर म्हणून समोर येत आहेत. त्यांनी अगदी कठोरपणे आपल्या जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. हे एक चित्र एका बाजूला दिसत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे आतापर्यंत लो प्रोफाईल, फार काही समोर चर्चेत नव्हते, न बोलणारा माणूस, कमी बोलणारा माणूस, दबून राहणारा माणूस, शिवसेनेच्या नेतृत्वासमोर झुकणारा माणूस, असं चित्र असताना एकनाथ शिंदे सुद्धा हार्ड बार्गेनर म्हणून समोर येत आहेत. अनेक जागा ते पदरात पाडून घेत आहेत, जी परिस्थिती लोकसभेमध्ये सुद्धा दिसली आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा दिसते आहे. म्हणजे पक्ष फुटून सुद्धा दोन्ही शिवसेनेचा फायदाच होतोय. दोघंही नेते हार्ड बार्गेनर म्हणून समोर आलेले आहेत. तुमचं काय मत आहे? नाही, हे दोघे हार्ड बार्गेनर आहेत. त्याचं म्हणजे असं दिसतंय, त्याचं मुख्य कारण परिस्थिती हे आहे. आणि परिस्थिती अशी आहे की आज काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष हे 2च राष्ट्रीय पक्ष आहेत महाराष्ट्रातल्या 8-10 पक्षांमध्ये. आणि त्या दोन्ही पक्षांना स्वतःच्या बळावर 145 जागा जिंकता येतील याची खात्री नाही, किंवा एवढी त्यांची ताकदही नाही. ती त्यांना खात्री असल्यामुळे त्यांना कुठल्या तरी पक्षाबरोबर युती करणं, आघाडी करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि त्या वास्तवात त्यांना भान आहे आणि ते राष्ट्रीय पक्ष आहेत म्हणून त्यांच्याकडनं ती मॅच्युरिटी दाखवली जाते, परिपक्वता दाखवली जाते. दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांच्यातनं फुटलेले अजित पवार यांच्यापैकी शरद पवारांचा परफॉर्मन्स लोकसभेला चांगला होता, अजित पवारांचा तितकासा चांगला नव्हता. त्याचे परिणाम त्यांना दिसत आहेत की ते ऍट रिसिव्हिंग एंड, म्हणजे अजित पवारांना सर्वात कमी जागा मिळतील हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही, हे त्यांनीही मान्य केलंय. मग प्रश्न येतो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा. त्या दोघांचाही परफॉर्मन्स लोकसभेला चांगला होता. म्हणजे उद्धव ठाकरेंनी लढवलेल्या सीटच्या तुलनेत कमी आल्या, पण तरी जागा आल्याही वस्तुस्थिती 9 आहे. जागा त्यांच्या आल्या, 7 आणि जागा तेवढ्याच त्यांच्या. भाजपच्या आल्यात. म्हणजे भाजपला त्यांनी एकीकडे धडा शिकवलाय आणि शिंदेचे त्यांच्यापेक्षा एखादी जागा कमी येणं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे हे दोघं हार्ड बार्गेनर सिद्ध झाले. पण त्याहीपेक्षा का तसं होतंय, तर आज उद्धव ठाकरेंची परिस्थिती 9 खासदार येऊन सुद्धा काँग्रेसचे 1 खासदार असलेले 13वर गेले. पण हरियाणाचा जो निकाल लागला त्याच्यात जी टीका राहुल गांधींवर होती की त्यांनी घटक पक्षांना विश्वासात घेतलं नाही आणि बरोबर घेतलं नाही म्हणून हरियाणा गमावलं. म्हणजे हरियाणातलं तर युद्ध ते जिंकल्यासारखे होते भाजपशी, असं सर्व माध्यमातले माध्यमकर्मी म्हणत होते, तज्ज्ञ लोक म्हणत होते. आणि तरी त्यांची परिस्थिती अशी आली कारण परिस्थितीनुसार भारतीय जनता पक्षाने व्यूहरचनेत केलेला बदल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रचंड तिथे लक्ष घालून काम केलं आणि जाटेतर समाज एकत्र करण्यात त्यांना यश आलं छोट्या छोट्या जातींच्या. तोच सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला महाराष्ट्रात ते आता वापरताना दिसत आहेत. आणि ते लक्षात घेऊनच आज काँग्रेस नमती भूमिका घेताना दिसते. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या समोर काँग्रेस एरवी बार्गेन करायला वाकेल असं मला वाटत नाही. पण आजची परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे आघाडीतनं बाहेर गेले तर सत्ता नक्कीच येणार नाही. पण ते जर असले तर येण्याची शक्यता आहे. या गोष्टीमुळे त्यांचे लाड आता काँग्रेस करते असं मला वाटतं. आणि काँग्रेसची स्थिती मजबूत असूनही आज तिघही 90-90 घ्यायला तयार झाले. म्हणजे आता फायदा शरद पवारांचा होणार आहे.
तरी देखील निवडणुकीनंतर 100% यांना पर्यायाने आपल्यावर यावं लागेल यासाठीची तरतूद म्हणून आज काँग्रेस नमतं घेताना दिसतंय. अदरवाईज काँग्रेस इतकं नमतं म्हणजे शरद पवारांनी हात टेकले होते 2004 साली त्यांच्याशी चर्चा करताना आणि त्यांचं विधान गाजलं होतं. म्हणजे प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या बाजूला चर्चेला होते आणि अहमद पटेल सोनिया गांधींचे सल्लागार होते. तर आमचा पटेल एक वेळ 10 वेळा पटेल, पण त्यांचा पटेल पटेल तर शपथ अशा स्वरूपाचं वाक्य शरद पवारांनी वापरलं होतं म्हणजे अहमद पटेलांबद्दल. ते काँग्रेसचं कल्चर आहे, काँग्रेसचं स्ट्रक्चर आहे, काँग्रेसला वर्षानुवर्षीची सवय आहे, काँग्रेस हार्ड बार्गेनर आहे. पण आत्ताच्या इलेक्शनला महाराष्ट्रात त्यांच्याकडे राज्यव्यापी नेतृत्व खूप कणखर असं नाही. तीच परिस्थिती भाजपची पण झालेली दिसते. नाही, भाजपकडे नेतृत्व आहे, पण फडणवीसांची प्रतिमा गेल्या 2 वर्षात खूप खराब करण्यात आली आहे आणि त्याला शरद पवारांचे प्रयत्न हे कारणीभूत आहेत आणि त्यांनी अतिशय मुत्सद्देगिरीने ती प्रतिमा खराब करण्यात यश मिळवलं आहे फडणवीसांची आणि त्यांच्यावर हल्ला करणं स्वाभाविक आहे. तोच एक मोठा नेता आहे आणि तो ब्राह्मण नेता आहे. त्यामुळे ते सर्व समाजांचे नेते जरी असले, मुख्यमंत्री जरी 5 वर्ष राहिले त्यांच्या पक्षाच्या वतीने, तरी आज त्यांना पुढं करणं तितकंसं किफायतशीर वाटत नसेल पक्षाला. म्हणजे तेच नेते आहेत महाराष्ट्राचे आज. तरी पण हे सगळं बार्गेनिंग आणि हे सगळं जे घडते जागा वाटतं ते दिल्लीत न घडते त्याचं कारण ते आहे की फडणवीसांवर पुन्हा ब्लेमिंग आहे. आणि आज एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस यांच्या ज्या चर्चा जागा वाटपाच्या त्या दिल्लीतनं होत आहेत. त्याचं कारण असं की अमित शहाचा शब्द फायनल असेल म्हणूनच त्यांच्यातले हेवेदावे बाहेर येत नाहीयेत. आणि आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं जास्ती ऐकलं जाते कारण एकनाथ शिंदेची प्रतिमा गेल्या 2.25 वर्षात सुधारलेली आहे. माझी लाडकी बहीणसह अनेक योजना ज्या आहेत त्याचा फायदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना मिळताना दिसतोय. दुसरीकडे एकनाथ शिंदेचं जे नेचर आहे त्याच्यामध्ये त्यांच्या विरोधी जाणारे मुद्दे खूप नाहीत की जनमानसाला राग येईल असे. म्हणजे उद्धव ठाकरे 2.5 वर्षात करोना होता, त्यांची सर्जरी झाली होती स्पाईनची वगैरे, ही कारण आहेत आरोग्याची वगैरे सुद्धा. पण तरी देखील उद्धव ठाकरे 2.5 वर्षात 2 वेळाच मंत्रालयात आले, फक्त 2 वेळा. त्याच्या विरुद्ध एकनाथ शिंदे हे मुद्दाम एक उद्धव ठाकरे जे करत नाहीत ते करून मी बांधावर जाणारा, शेतकऱ्याच्या बांधावर जातो, नागरिकांच्या दारात जाणारा आनंदी घ्यांच्या प्रमाणे ही प्रतिमा ते करतायत आणि ते हेतुपुरस्सर केली जाते. म्हणूनच एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे लढती व्हाव्यात म्हणून जिथे जिथे उद्धव ठाकरे असतील त्यांचा उमेदवार असेल तिथे तिथे सेनेचा द्यायचा एकनाथ शिंदेच्या, हे धोरण असल्यामुळे त्यांचेही लाड केले जातात आणि उद्धव ठाकरेंचे केले जातात. पण उद्धव ठाकरेंचे जास्ती लाड काँग्रेसकडनं केले जातात. तुलनेने काँग्रेसची ताकद जास्ती असं मला वाटतं. आणि भारतीय जनता पक्षाची ताकद असली तरी लोकसभेत ती कमी झाल्याचं दिसलं होतं, लोकसभेला महाराष्ट्रातही कमी झाल्याचं दिसलं होतं. म्हणून एकनाथ शिंदेंना झुकतं माप देऊन त्यांच्या पॉप्युलरिटीचा फायदा मिळवायचा, कारण निसंशय सर्वाधिक जागा भाजपच लढणार आहे हे लक्षात घेऊन ते बार्गेन केलं जातं. निश्चितपणे मंडळी, लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की जागा वाटप किंवा सीट शेअरिंग ज्याला आपण म्हणतो, किंवा प्रत्येक पक्षाला किती जागा मिळतील, मग त्या कुठच्या आघाडीला किती जागा मिळतील, कुठचा पक्ष किती जागा लढू शकेल, अशा पद्धतीचं जे काय बार्गेनिंग असतं त्याला बार्गेनिंग म्हणतो किंवा वाटाघाटी म्हणतो. तुझा वाटा किती आणि माझा घाटा किती, समन्वय म्हणतात किंवा त्याला काही गोष्टीमध्ये समन्वय देखील म्हटलं जातं. तर हा वाटा आणि घाटा म्हणजे कोणाचा वाटा आणि कोणाचा घाटा हे सगळं या वाटाघाटीमधूनच सिद्ध होत असतं. आणि आत्ताच्या घडीला निवडणुकीचा जो निवडणुकी उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरण्याचा तारीख साधारणपणे 29 आहे. 29 मंगळवारच्या दिवशी शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवसापर्यंत जी काय परिस्थिती तयार झालेली आहे या परिस्थितीवरती आत्ता आपण चर्चा केलेली आहे. आपला हा जो व्हिडिओ आहे या चर्चेच्या संदर्भामध्ये आपल्याला कसा वाटला तो आम्हाला जरूर या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा. आमचा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं जे काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये महाराष्ट्राची निवडणूक जसजशी पुढे सरकेल त्या संदर्भामध्ये अधिक चर्चा आपण करणार आहोत आणि त्यासाठी आमचा व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत नमस्कार.